नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर परत एकदा रेसिपी शेअर करत आहे, ते पण बिर्याणीची. मसाले म्हणजे मसाले बघून तुम्हाला समजले असेल, की आज मी बिर्याणी करत आहे, दम बिर्याणी. कारण की सगळ्यांना दम बिर्याणी आवडते आणि 1-2 जणांनाच मिक्स आवडते. पण मी मिक्स करत नाही, दम बिर्याणी करते. पटकन होऊन जाते त्याच्यासाठी माझं हे हे तामझाम असतं असं चालू काही तर. मस्त लागते त्यासाठी सगळे मसाले टाकले, दही टाकलं, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं टाकून, मीठ, हळद टाकून ना, सगळे 15-20 मिनिटं ना, मी एक व्यवस्थित ठेवणार आहे पॅक बंद करून. ह्याला दमसुद्धा द्यायचा आहे तोपचा आपला. ज्यांना दम देतो आपण कोळशाचा ते दम देऊन 15-20 मिनिटं साईडला ठेवणार आहे मी. पटपट होते त्याच्यामुळे ना दम बिर्याणीचं माझं जास्त करून असतं. मिक्स बिर्याणी जास्त करत नाही. दम बिर्याणी मम्मीकडे आली का करत असते मी मध्ये आधी. त्यानंतर इकडे दम द्यायचं चालू होतं मला चिकनला द्यायचं चालू होतं इकडं मस्त असं. कोळसा आहे ना गॅसवर त्यांना पूर्ण लाल करून घेतला होता. त्यानंतर तांदूळ आपल्या साईडला शिजले होते. मस्त आहे ना तांदूळ म्हणजे असं हे झालं होतं रिकामी झाले होते पूर्ण सुट्टे झाले होते. त्यानंतर साईडला आपलं चिकन आहे ना ठेवलं होतं वाफलायला. सगळं मिक्स करून एक 15-20 मिनिटं ह्याला सुद्धा आहे ना वापरून घेणार आहे. कारण की कच्चं शिजत म्हणजे कच्चं आवडत नाही. सगळं मस्त असं शिजलेलं लागतं सगळ्यांना. घरात काही मी एकटी नाही छान बिर्याणी करत. असं घरचे म्हणतात आहे ना, "तू छान करते." पण अजून एक आहे मेंबर, ती खूप सुंदर करते. म्हणजे माझी छोटी बहीण छकुली, ती सुद्धा मस्त बिर्याणी करते. ती हातची सुद्धा खूप छान लागते. सगळ्यांनाच आवडते बिर्याणी इथं. त्यानंतर आपलं बिर्याणी सगळं झालं होतं. तुम्ही बघू शकता इथं समाज चालू होतं. लेयर्स लावायचे चिकनच्या. तर विषय आहे छकुलीचा, ती बोलते. इतकी मस्त करते ना, ती सुद्धा मस्त सुगरण आहे चिकनच्या बाबतीत, म्हणजे व्हेजच्या बाबतीत, नॉन-व्हेजच्या. व्हेज छोकू आमची राधा हसन, व्हेजमध्ये राधा सुगरण आहे आणि नॉन-व्हेजमध्ये आम्ही दोघी पण. कारण की राधा नॉन-व्हेज खात नाही, व्हेज खाते त्याच्यामुळं आहे ना, हे आम्ही म्हणजे नॉन-व्हेजचं आमचं असतं. राधाचं व्हेजचं असतं. राधा व्हेज मस्त करते, भाज्या-बिज्या खूप सुंदर करते. तर बोलता-बोलता माझ्या इथं लेयर लावून झाल्या होत्या चिकनच्या सगळ्या, म्हणजे बिर्याणीच्या साईडने थोडंसं हे करत कारण की ना स्मोक जावं तुपाचा आपला. त्यासाठी आहे ना, हे माझं चांगलं चालू होतं. तूप-बीप टाकून घेतलं आणि जी कोळशाला आहे त्यावरती तूप दिलं दम देण्यासाठी. 15-20 मिनिटं मस्त असं दम देऊन ना ठेवलं ना, तर खूप मस्त फ्लेवर लागतो तांदळामध्ये तुपाचा. नंतर गॅसवरती तव्यावरती बिर्याणीचं पातेलं आणि त्याच्यावरती हे ना वाटायचं जड असं वरवंटा ठेवला होता. त्यानंतर मस्त सगळ्यांनी बिर्याणी खायला घेतली आणि छान दिसत होती, दिसायला छान दिसत होती. चवीला सुद्धा एक नंबर झाले होते. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.